संयुक्त कृती समितीचा विजय असो, संयुक्त कृती समितीचा विजय असो, हमारी युनियन। तर तुम्ही आता या ठिकाणी पाहतात, मी सध्या आहे मुंबई सेंट्रल एसटी डेपो मध्ये। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी कर्मचारी या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत, घोषणा सुद्धा देत आहे। मुंबई सेंट्रल एसटी डेपो खरं तर या सगळ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या हाती घेतलेलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण त्यांच्या मागण्या ज्या त्या मागे लावलेल्या आहेत त्यांनी या ठिकाणी पाहू शकता। पण महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीचे जे प्रलंबित आर्थिक मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ततेसाठी हे कर्मचारी जे आहेत ते आता या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत। सकाळपासून जर आपण पाहिलं तर राज्यातील अनेक आगारांमध्ये बस गाड्या ज्या त्या जागेवर थांबलेल्या आहेत। अनेक कर्मचारी सुद्धा बेमुदत संपावरती, त्यांनी संपाचा इशारा सुद्धा दिलेला आहे। आता यांच्या नेमक्या मागण्या आपण जर पाहिल्या तिकडे मागे त्यांनी पोस्टरद्वारे लावलेल्या आहेत, मात्र कशा प्रकारे त्यांच्या मागण्या आहेत त्या आंदोलन एकंदरीत वारंवार एसटी कर्मचारी म्हटलं तर वारंवार त्यांना आंदोलने करावं लागतं। अनेकदा मागण्या मांडल्यात परंतु त्या मागण्यासुद्धा पूर्तता होत नाही, त्यामुळे त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। साधारणतः आम्ही पाहतो की राज्यामध्ये केवळ एसटी नव्हे, BST नव्हे तर अशा जेवढ्या सरकारी यंत्रणा आहेत त्यांना आंदोलन करावं लागतं, नंतरच त्यांना जो काय फायदा असेल तो मिळतो। मात्र एसटीचं जर आपण पाहिलं तर दरवर्षाला एक आंदोलन असतं जे मोठं असतं, संपाद्वारे असतं, आपल्या मागण्या असतात त्या पूर्ण होत नाही। नेमकं आत्ताचं आंदोलन कशासाठी आहे, काय काय मागण्यात काय सांगाल? अत्यंत महत्त्वाचा विषय सर आपल्या माध्यमातून या संपूर्ण महाराष्ट्रात आपण पोचवतात। आपलं प्रथमतः स्वागत आणि धन्यवाद। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये कार्यरत असलेल्या 90,000 कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेगळ्या मागण्यांसाठी वारंवार संप असो किंवा आंदोलन असो किंवा निदर्शने असो किंवा घंटानाद असो किंवा काळी फितीसारखे आंदोलन करावं लागतं, ही दुर्दैवाची बाब आहे। आमचा आजचा जो लढा आहे, आमचं आज धरणे आंदोलन आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यालयाच्या समोर आम्ही धरणे आंदोलन करत आहोत। माननीय मुख्यमंत्र्यांकडे आमचा रोडमॅप, आमच्या मागण्यांचे पत्र यापूर्वीच सादर केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्यांच्यासोबत दिनांक 7 ऑगस्टला एक बैठक झाली। ती मॅरेथॉन बैठक जवळजवळ 2 तास चालली। त्यामध्ये आम्ही सर्व संघटना प्रतिनिधी, महाराष्ट्र शासनाचे गृह वित्त विभाग आणि प्रमुख प्रधान सचिव असे अनेक अधिकारी आणि आमचे MD FNCO हे सर्व होते। परंतु दुर्दैवाने सांगावं लागतं की त्या सर्व मागण्या न्याय आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांना आमच्या बैठकीमध्ये योग्य असल्याचं मान्य करूनही आणि आमच्याकडे अंतिम त्यांनी काही अवधी मागितला आणि त्यानुसार आमचे एक उच्चस्तरीय टाइम बॉन्ड कमिटी स्थापन करण्यात आली आणि त्या समितीच्या 4 बैठका झाल्या आणि त्या समिती एसटीचं प्रशासन, युनियन आणि शासन यांचं एकमत झालं आणि कशा पद्धतीने कर्मचाऱ्यांचे काय देयक राहिले, कशा पद्धतीने पगारवाढ दिली पाहिजे। आमची प्रमुख जी मागणी आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे एसटीतल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला वेतन देण्यात यावं, वेतनवाढ देण्यात यावे, बेसिकमध्ये वेतनवाढ द्यावी अशी प्रमुख मागणी आहे। आणि त्यानंतर आम्ही इतर काही योजना दिलेल्या आहे ज्या शासन दरबारी आणि प्रशासन दरबारी प्रलंबित आहे। त्यामध्ये कॅशलेस योजना ही संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात आणि वर्ल्डमध्ये वापरली जाते, कारण आता डिजिटल युग आहे आणि त्या अनुषंगाने इनडोर आणि आउटडोर माझ्या राज्य परिवहन महामंडळातल्या कर्मचाऱ्याला कॅशलेस योजना द्यावी। आमच्याकडे बाबा आझम काळातली आपण पारतंत्र्यातनं स्वातंत्र्यात आलो आणि आजही आमची जुलमी पद्धतीची शिस्त व आवेदन कार्यपद्धती। माझ्या वाहकाने 5 रुपयाचे अनादवाने जर त्याच्याकडनं मिस्टेक झाली तर त्याला बडतर्फ सारखी शिक्षा आहे। एखादा चालकला प्रायव्हेट वाहन डॅश मारून जातो, माझ्या चालकाचे 3 इन्क्रीमेंट खाली जातात, त्याला मूळ वेतनावर आणलं जातं। म्हणजे हा अधिकाराचा हा गैरवापर आहे, म्हणून ती शिस्त आवेदन कार्यपद्धती तात्काळ रद्द करून नव्याने एक कमिटी स्थापन करून चांगली शिस्त आवेदन सर्व समावेशक आणावी। त्यानंतर आमचे चालक वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांचे जे विश्रांतीगृह आहे ते चांगल्या स्थितीत असावं, ते सुसज्ज असावे आणि स्वच्छता असावी, तिथे स्वच्छ पाण्याची प्रोव्हिजन असावी। अशा एक ना अनेक गोष्टी आम्ही त्या माध्यमातून दिलेल्या आहेत। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आमचे जे मागील 16-20च्या करारामधले जे काही रक्कम प्रलंबित आहे
आम्हाला जी 4,849 कोटी रुपयाची तरतूद केलेली होती, ती तरतूद करताना अनेक रक्कम आजही प्रलंबित आहे. ती एक रकमी आम्हाला द्यावी आणि त्याच्यातले थकीत असलेले घरभाडं आणि वेतनवाढीचा 1% रक्कम ही एक रकमी द्यावी, अशी त्यामध्ये मागणी आहे. अशा एक ना अनेक पद्धतीच्या आमच्या मागण्या आपल्या माध्यमातून आम्ही दिलेल्या आहे. शासन त्या प्रत्येक बैठकीला सकारात्मक बोलता, मग आडलं कुठं? यामध्ये राजकारण येतं हे आमच्या लक्षात येतं. एसटी कर्मचाऱ्यांशी कृपया राजकारण करू नका. आमचं उपद्रव्य मूल्य इतकं मोठं आहे, आम्ही आजपर्यंत दाखवलं नाही. तर कृपया आमच्या 89,000 कर्मचाऱ्यांच्या एक आई वडील आणि त्यांचा मुलगा पत्नी आणि 2 मुलं असं जर कुटुंब धरलं, त्याचे इतर नातेवाईक सोडले, तर या महाराष्ट्र शासनाला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. पण ज्या प्रकारे तुम्ही आता निवडणुकीचा मुद्दा उपस्थित केला, खरं तर हे परिवहन मंडळ खातं जे आहे ते राज्याचं, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. आता आगामी काळामध्ये काही महिन्यांवरती विधानसभा निवडणुका आल्यात. मागील 5 वर्षामध्ये अशा किती महामंडळाच्या बैठका झाल्यात ज्याच्यामध्ये आपल्याला न्याय निवाडा मिळालाय? मागील आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 56 महामंडळं कार्यरत आहेत. त्यापैकी जवळजवळ 50% महामंडळं कायमस्वरूपी तोट्यात आहे. आजच्या मितीला राज्य परिवहन महामंडळ हे फायद्यात आहे, हे मुख्यमंत्री, सर्व मंत्रिमंडळ, आमचे MD मान्य करतात. मग आम्ही कष्टाने उभं केलेलं कुठेतरी त्याला एक पक्षाची पद्धतीने फिनिशिंग दिलेली, ती कोणामुळे दिली? कर्मचाऱ्यांमुळे. मग त्याचे जे काही महत्वाचे जे मागण्या आहे, आम्हाला तुम्ही राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन द्या, कारण राज्य सरकारी कर्मचाऱ्याचा चालक आणि माझ्या चालकामध्ये 35% रक्कमेची तफावत आहे. मग ती तफावत दूर करावी. माझ्या बी चालकाचं स्टेटस वाढलं पाहिजे, समाज व्यवस्थेमध्ये त्याला मान सन्मान मिळाला पाहिजे, त्याच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय नुसते सांगता देणार. आज तुम्ही लाडकी बहीण चालू केली, लाडका भाऊ चालू केला, शेतकऱ्यांना पैसे वाटतात, आमचा त्याला विरोध नाही. पण ही जी रक्तवाहिनी गोरगरिबांची वाहतुकीची एक सोय, तिला तुम्ही देताना हाताकडे अडकता कसं घेता? आमच्याकडे 32 सवलती महाराष्ट्र शासनाने आमच्यावर लादल्या, त्या आम्ही शासनाच्या माध्यमातून सर्व गोरगरीब, सर्व श्रीमंत, सर्व जनतेची सेवा करतो. ज्या प्रकारे तुम्ही आता मुद्दा उपस्थित केला की लाडकी बहीण लागू केली, पण आता ज्या महिला आहेत त्यांना 50% आरक्षणातून या एसटीची सेवा दिली जाते. अशा परिस्थितीमध्ये जे मानधन तुम्हाला मिळतं, साधारणतः तुम्ही आता मानधनामध्ये वाढ करावी, आर्थिक संकट जे तुमच्यावरती आहे ते घालवावं, अशा तुमच्या अनेक मागण्या दिसतात. म्हणजे आर्थिकदृष्ट्या अजूनही तुम्हाला दुर्लभ ठेवलं जाते असं तुमचा आरोप आहे का? हे बघा, आर्थिकदृष्ट्या राज्य परिवहन महामंडळातले कर्मचारी मागेच आहे साहेब. आम्ही जसं फिनिशिंग पक्षाने प्रगती केली, त्याची उंच उडी घेतली, तशी एसटीला पूर्वगत वैभव 1995 पूर्वीचं प्राप्त व्हावं याकरता शासनाला एक रोडमॅप दिलेला आहे. ज्या पद्धतीने आम्ही शासनाचा कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन द्या असं म्हणतो, त्याचं कारण असं आहे का आज एसटीला टोल टॅक्स द्यावा लागतो. तो टोल टॅक्स माफ झाला तर 400-500 कोटी रुपये ते वाचणार. आम्हाला जे डिझेल दिलं जातं ते 95 ते 99 रुपयांनी दिलं जातं. मच्छीमार करणाऱ्यांना 66 रुपयात मिळतं. त्यामुळे आम्हाला ती सोय सवलत द्या ना. ही शासनाची अंगीकृत व्यवसाय ना, तर उपक्रम येतं, तेवढे पैसे तर आम्हाला वाचणार. आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने पैसे वाचवण्याचे आम्ही प्रोव्हिजन त्यांच्यापर्यंत पाठवलेलं आहे. आणि म्हणजे एसटी कशी टिकेल, अजून तिला गतवैभव कसं प्राप्त होईल, या सर्व गोष्टीचा या माध्यमातून आमचा अट्टास आहे. आणि आम्हाला राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन माननीय मुख्यमंत्र्यांनी द्यावं, कारण मुख्यमंत्र्यांकडे फक्त मुख्यमंत्रीपद नाहीये, या राज्याचं परिवहन पद पण आहे आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष पण आहे. त्यामुळे कोणाकडे जायची गरज नाही, त्यांनीच निर्णय घ्यायचा आणि निर्णय घोषित करायचा. आता तुमचं शिष्टमंडळ उदय सामंतांकडे गेलं तुम्ही असं सांगतात, मग मार्ग निघेल का तुमचं? आणि त्याला धरून असा प्रश्न आहे की महासंचालकांचं याबाबत म्हणणं काय? हे बघा, आमचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक हे शासनाचे एक प्रतिनिधी आहेत. शासन सांगेल ते करणार. त्यांच्याकडनं आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून आम्ही शासन दरबारी गेलो. राहिला प्रश्न, माननीय उदय सामंत यांच्याकडे आज जी बैठक 12 वाजता दुपारी लावलेली होती, कारण आम्ही अतिथी देव हो
शासनाला आमचं असं आडमुठे धोरण नाहीये। उद्या ते म्हणायचे आम्ही तुम्हाला बोलवलं होतं तुम्ही आले नाही, आम्ही त्यांच्याकडे गेलो। उदय सामंताबरोबर अनेक वेळा बैठका झाल्या, पण तोडगा काही एक निघाला नाही। आमच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झाली नाही। ते जरी मुख्यमंत्र्यांचे दूत असेल, त्यांचे एक मंत्रिमंडळातले सहकारी असेल, तर अंतिम निर्णय घेणार असेल तर त्यांनी डिक्लेअर करावं, परंतु ते अंतिम निर्णय घेणार नाही। म्हणून तुमच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती, तुम्ही आम्हाला उद्या बोलवत आहे, या सर्व गोष्टीचं भान ठेवा। गणेश उत्सव आहे, चाकरमान्यांना गणपतीला जायचे आणि इतर प्रवाशांची गैरसोय होते। अनावश्यक एसटीच्या कर्मचाऱ्याला दोषी धरू नका, कारण सर्वस्वी तुम्ही दोषी आहात। तुमच्यामुळे आजच्या या घटना घडत आहे। नक्कीच ज्या प्रकारे तुम्ही मुद्दा उपस्थित केला की गणेश उत्सव सुद्धा आलेला आहे, गणेश उत्सवमध्ये अशा प्रकारे बस जागेवर थांबवणं आणि प्रवाशांना वेटीस धरणं हे खरंच आता कसं आहे की कारण ज्या प्रकारे खासगी गाड्या असतील, रेल्वे असतील, या सुद्धा फुल आहेत, प्रवाशांकडे जो एक पर्याय उपलब्ध होतो तो म्हणजे एसटीचा असतो आणि अशा परिस्थितीत हा संप आहे। माफ करा, मी अत्यंत नम्रपणे बोलतो, हा संप अघोषित किंवा आजचं आंदोलन अघोषित नाही आणि आमचं आंदोलन आहे, धरणे आंदोलन आहे। आमच्या या माध्यमातून या गोष्टी लक्षात घ्या, मुख्यमंत्र्यांनी जर वेळेत मार्ग काढला असता तर हा प्रसंग आला नसता। चाकरमान्यांची किंवा प्रवासी देवतांची आम्ही गैरसोय करत नाही, तरी लवकरात लवकर बैठक लावून आमचा 7व्या वेतन आयोगाप्रमाणे पगार द्यावं, एवढी आपल्या माध्यमातून नम्र विनंती। नक्कीच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। तर आपण पाहतोय सध्या मी होतो मुंबई सेंट्रल एसटी बस डेपोमध्ये। तुम्ही माझ्या मागे जर व्यवस्थित पूर्णपणे पाहिलं तर हे एसटी महामंडळाचं प्रमुख मुंबईमध्ये असलेलं हे जे ऑफिस आहे, जी पूर्ण ही बिल्डिंग तुम्ही पाहता ते अशा प्रकारचं हे ऑफिस आहे आणि मात्र या कार्यालयाच्या समोरच हे प्रमुख कार्यालय आणि अगदी या कार्यालयाच्या समोरच हे कर्मचारी वर्ग जो आहे तो या ठिकाणी आंदोलनाला बसला होता। आपण नुकताच या ठिकाणी सगळ्या यांच्याशी बातचीत सुद्धा केली होती। महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती प्रलंबित आर्थिक मागण्या ज्या होत्या त्या त्यांनी या मागे बॅनरवरती दर्शवलेल्या आहेत। धरणे आंदोलनाचा सुद्धा त्यांनी मुद्दा या ठिकाणी लिहिलेला आहे। मात्र एकीकडे धरणे आंदोलन असलं तरी बेमुदत संपाचा जो इशारा आहे तो या ठिकाणी कर्मचारी वर्ग देत आहे। मागणी एकच आहे, केवळ आर्थिक संकट आहे। त्या सूर जसं पाहिलं की जे इतर कर्मचारी, सरकारी कर्मचारी ज्या प्रकारे त्यांना वेतन दिलं जातं ते तशा प्रकारचं वेतन सुद्धा या कर्मचाऱ्यांना लागू करावं, अशा प्रकारच्या मागण्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। तशा मागण्या त्यांनी बोलून सुद्धा दाखवलेल्या आहेत। त्यामुळे आता एकंदरीत जर आपण पाहिलं तर या सगळ्या संपाच्या पार्श्वभूमीवरती जे शिष्टमंडळ होतं, जे आता या मुंबई सेंट्रल एसटी बस डेपोमध्ये आंदोलन करत होतं, ते शिष्टमंडळ जे आहे ते सरकार दरबारी पोहोचलंय। सरकार दरबारी पोहोचलं असलं तरी जे एसटी महामंडळ म्हणजे राज्याचं परिवहन मंडळ जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत, जे परिवहन मंडळाचे अध्यक्ष सुद्धा आहेत, त्यांच्याकडे न जाता ते गेलेत उद्योग मंत्र्यांकडे, म्हणजे कोणाकडे तर उदय सामंत यांच्याकडे गेलेले आहेत। मात्र जर आपण पाहिलं गेलं तर वारंवार अनेक कामं जी असतात ती मुख्यमंत्र्यांची हे अनेक मंत्री महोदय जे आहेत ते सॉर्ट आउट करत असतात। त्यामुळे आत्ताचा जो मुद्दा आहे हा खरं तर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। ज्यांच्याकडे जे खातं आहे त्यांच्याकडे हे शिष्टमंडळ न जाता उद्योग खात्याकडे गेलं, म्हणजे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे गेले। त्यामुळे ज्या प्रकारे तोडगा निघाला हवा, ज्या प्रकारे त्यांच्या मागण्या आहेत त्या योग्यरित्या निघणार, योग्यरित्या त्या मागण्यांवरती तोडगा निघणार का, हे या सगळ्या कर्मचाऱ्यांसमोर हा प्रश्न उपस्थित ठेवलेला आहे। त्यामुळे आता जे शिष्टमंडळ ज्या उदय सामंत यांच्याकडे चर्चेसाठी गेलेले आहेत त्या एकंदरीत चर्चेअंती काय निर्णय येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।